नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत गोरेगाव पूर्व परिसरामध्ये बिंबिसार नगर आणि तिथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत, प्रीती गोडसे आणि कल्पना पाटील वहिनी. आता आपण जाणार आहोत सुयोग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये. चला भेटूया वहिनींना आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. माहेरचं नाव? प्रीती चंद्रकांत पंडित. माहेर कुठलं? माहेर माझा वसईचं. वसई. द्या ओळख करून आता. हे माझे मिस्टर केदार नमस्कार. गोडसे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मोठी बहीण अश्विनी हरदास. नमस्कार. ही माझी दुसरी बहीण गौरी रंगारी. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या बहिणीच्या सासूबाई. बरं बरं. आणि ही माझी मोठ्या बहिणीची नणंद. नमस्कार. आणि हे माझे हा माझा भाचा हां नकुल विवान. हां. अस्मी बाची बहिणीची मुलगी. ती बावलीच आहे ती. आणि हा माझा मुलगा अक्षित. आणि ही भाची शर्वी. आणि बाकी हे सर्व आमचं सुयोग सोसायटीचं मित्रमंडळ. धन्यवाद आणि स्वागत सगळ्यांचं. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. वहिनी माहेर कुठलं? माहेर माझं वसईचं. कोण कोण असतं घरी माहेरी? घरी माझ्या आई वडील आणि एक भाऊ. आणि लग्न कधी झालं? माझं लग्न ऑगस्ट 2006ला. आणि मग मिस्टरांची ओळख कधीची? लग्नातलीच की? नाही ॲक्च्युली आमचं लव्ह मॅरेज आहे. त्याच्यामुळे आम्ही ओळखतो 2003 पासून, 2003 पासून. मग असं काय होतं त्यांच्यात की तुम्ही प्रेमात पडला? म्हणजे त्यांचं एक म्हणजे मला आवडलेला एक गुण म्हणजे जेव्हा आमची जस्ट फ्रेंडशिप होती 2003 मध्ये, कोणासाठी ओळख कमी असो जास्त असो अगदी विचार न करता हेल्प करायची. कुठल्याही लेवलला जाऊन हेल्प करतात मध्ये. मग कोणी कोणाला प्रपोज केलं? त्यांनीच केलं होतं. त्यांनी? आणि मग लग्न प्रपोज केल्यानंतर तुमच्या घरी कळलं? प्रपोज केल्यानंतर पहिलं माझ्या घरी कळलं. हो, पहिलं मी सांगितलं म्हणजे इमिजिएटच सांगितलं मी आईला. म्हणजे माझं होतं की म्हणजे बाहेरून कळण्यापेक्षा आपण एक स्वतः सांगूया आईला. मग सांगितलं? आणि त्यांनी काही दिवसांनी सांगितलं. मध्ये थोडा टाइम घेतला. आणि मग लगेच होकार आला? हा, दोघांच्या घरातून अपोज नव्हताच. तुम्ही आता नोकरी करता? हो. कुठे? मी IT मध्ये आहे. अच्छा. आम्ही दोघं पण IT इंडस्ट्रीमध्ये. बरं. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? असं काही जिद्दी आहे, हट्टी आहे? काय हट्टी असं नाही म्हणताय ना, एक तुम्ही प्रेमळ म्हणू शकता म्हणजे माझ्या अनुभवानुसार की भयंकर प्रेमळ आहेत म्हणजे आणि सपोर्टिव्ह. तुमचं बालपण कसं गेलं? माझं बालपण पूर्ण वसईतच म्हणजे ऑलमोस्ट मी आत्ता बिंबिसारमध्ये 2-3 वर्ष फक्त आता इथे आले. बाकी पूर्ण माझं अपडाऊन कम्प्लीट आपलं विराट ट्रेन कम्प्लीट. हा, विराट ट्रेननेच. आणि त्यांचं मिस्टरांचं बालपण? नाही, त्यांचं थोडं खडतर होतं. म्हणजे आमचं पण म्हणजे बॅकग्राऊंड आमचं दोघांचं फायनान्शियली बघितलं तर थोडं वीकच होतं, पण त्यांचं माझ्यापेक्षा जास्त खडतर होतं. तुमचं वीक का होतं? माझं वीक होतं याच्यासाठी की मी जेव्हा 8वी मध्ये होते तेव्हा माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि द सेम टाइम त्यांना मोठा ब्रेन हॅमरेज झाला. अरे बापरे. आणि फ्रॉम लास्ट 20 इयर्स ही इज ऑन बेड ओनली. म्हणजे आता ते थोडा कॉन्फिडन्स येऊन चालतात म्हणजे पण घरातल्या घरात. सो लास्ट 20 इयर्स पासून ते आज त्यांचं एज आहे 65. आणि आईने मी पहिलीत असतानाच VRS घेतली होती, त्याच्यामुळे तिच्याकडे जॉब होता. मग आणि आम्ही 4 भावंड. सो त्याच्यामुळे आमचं थोडं वीक होतं. बालपण आईने प्रचंड कष्ट करून आम्हाला वाढवलं. मग तुम्ही मुलांनी त्यानंतर कधी हातभार लावायला सुरुवात केला? माझ्या दोन्ही बहिणींनी म्हणजे मी 8वीत होते तेव्हा बाबा असे झाले आणि माझा भाऊ तर 4थीत होता. म्हणजे माझ्यापेक्षा तो 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आम्ही तेव्हा तर शालेय जीवनामध्ये होतो. आणि त्यावेळेला माझ्या 2 बहिणी ज्या आहेत ना त्या मग कॉलेज आणि पार्ट टाइम जॉब असं थोडं सपोर्ट करायच्या. म्हणजे कॉलेजला जायचं, अटेंडन्स लावायचं, ऑफिसमध्ये जायचं, अशा टाईप्समध्ये त्यांनी ते लाईफ काढलं. आणि मग त्यांनी दोन्ही बहिणींनी सपोर्ट केला त्यावेळेला. आणि मग जसं माझं कॉलेज संपलं तसं मग मी इमिजिएट जॉबला लागले. आई आणि बहिणी ह्या एकदम खडतर त्यांनी मेहनत केलेली, खूप मेहनत केली. आईने तर खूपच म्हणजे आईने सगळं आम्हाला शिकवण्या केल्या. त्याच्यानंतर सगळं म्हणजे भाजी विकणं किंवा अतिशय कष्ट करून आम्हाला म्हणजे आज जे आम्ही 4घं पण आहोत, आम्ही व्यवस्थित आहोत, गुड सेटल आहोत, पण ते सगळं क्रेडिट जे आहे ना ते मी बेसिकली माझ्या आईला देईन. वा वा. आलेत आज? नाही, ऍक्च्युली मी म्हटलं ना की माझ्या बाबा आणि आई म्हणजे वडिलांमुळे ती कुठेच बाहेर पडू शकते. तिची अतिशय इच्छा होती
की पण इथे आता यायचं. बघतायत तुम्हाला खूप छान वाटत असेल. मला आईला असं सांगावं असं वाटतं की म्हणजे आज मी जी आहे किंवा आम्ही चौघही जे आहोत ते तुझ्या कष्टामुळे आहोत. त्याच्यामुळे ते मला आईला सांगावं असं वाटतंय. आणि तू आज काही प्रॉब्लेम्समुळे इथे येऊ शकली नाहीस, हे शूटिंग बघू शकली नाहीस, की कारण झी मराठीसारखा एक मोठा प्लॅटफॉर्म मला त्याच्यावर तुला एक संदेश द्यायची एक संधी आली, त्याच्याबद्दल मी झी मराठीचे आभार मानते. धन्यवाद. मिस्टरांना बोलू. नमस्कार. किती बोलतात हो तुमच्याबद्दल. तुमचं बालपण एकदम खडतर गेलं असं एक वहिनी आता बोलण्याच्या ओघात आलं. हो. म्हणजे का, कशामुळे, कसं काय? काय नाही म्हणजे वडील होते, वडील वारले म्हणजे दुसरी तिसरी असताना. मग बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते ते, वारले. रिझाईन ऑलरेडी केलं होतं, त्यामुळे आईला काही मिळालं नाही. मग आई पण थोडंफार काम करायची आणि तिला मदत मी पण करायचो. असं करत करत मग शेवटी मी जेव्हा 4थी पास झालं त्यानंतर दुसरं लग्न केलं आईने. मग आम्ही विरारला आलो. पण तिथे पण म्हणजे ॲक्च्युली झालं काय, म्हणजे आईने मला विचारलं एवढं लहान असताना सुद्धा की असाचा प्रॉब्लेम नाही, त्यामुळे पण दुसरं लग्न करतो मी करते असं असं. तर मला माझ्याकडून होकार घेतला होता. पण त्यांच्याकडून त्या सावत्र वडिलांनी त्यांच्या मुलांना विचारलं नव्हतं. आणि ती होती मोठी. अरे बाप. एक कॉलेजमधली होती आणि एक 8वीत होता. त्यामुळे ते त्याने एक्सेप्ट केलं नाही असं. मग तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागलं. हां, मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी इंटरव्ह्यूसाठी पुण्याला गेलो होतो. मला सांगितलं ताबडतोब यायचं. मला फक्त एक रिझल्ट घ्यायचा होता. म्हटलं उद्या येतो. सावत्र भाऊ म्हणाला की यायचं तर आत्ताच येणं येऊ नको. ठीक आहे म्हटलं. मग त्याच एका कपड्याने आलो होतो तसंच मी मावशीकडे राहिलो. मग मावशीनेच व्यवस्थित केलं. हिच्या आईने, माझ्या आईने, मावशीने भरपूर सपोर्ट केला आणि हिने पण भरपूर सपोर्ट केला. काहीच नव्हतं चमचा पण म्हणजे ऍक्च्युली ते गेले होते फक्त एक इंटरव्ह्यू साठी असं म्हणजे. आणि मग ते फोनवरनं थोडं असं हे झाल्यामुळे ते आजपर्यंत मग परत तिथे गेलेच नाहीत. मग आई कधी आले? आई 2005 मध्ये आली. कारण तिथे पण तिला माझा राग तिथे काढणं, हे सगळं तिच्यावर काढणं चालू होतं. त्यामुळे मग शेवटी मी आईला घेऊन आलो. आणलं होतं ऍक्च्युली काही दिवसासाठी, पण त्यांना काही फरक पडत नव्हता. ज्या मुलाने त्यांच्या स्वतःच्या मुलांनी जर उलटसुलट बोलला होता आईला नाही ते एक्सेप्ट करायला त्याने की मी नव्हतो असं म्हणत होते. आम्ही 6 विचार फक्त करायला आलो होतो विरारला. नाही म्हणाले. ठीक आहे म्हणाले, तुम्हाला जर काही गरज नसेल तर कशाला मग आई नाही आलो असं. पण आता आई आनंदात आहे. हो. हा. कारण आता तुमची जबाबदारी आहे की आईला खूप खूप आनंद द्यायला. हो. हा. आणखी काय सांगाल वहिनींबद्दल? सुगरण आहे भयंकर. म्हणजे जे काय करेल ते व्यवस्थित करेल. हार्ड वर्किंग आहे. म्हणजे घरातलं काम असू दे नाहीतर ऑफिसचं काम असू दे. चलती का नाम गडी आता जाऊ दे असं नाही करत. आत्ता पुढचं जाऊ दे असं कामं नाही ती करत. ऑफिसमध्ये पण नाही करत, घरी पण नाही करत. बरं, मी आता प्रश्न विचारतो. हा. प्रश्न आहे पहिला. आतमध्ये कपडे अडकवण्याच्या हँगरला किती हुक आहेत? 21. हे उत्तर चुकलं कारण त्याला 19. वहिनी तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगा तुम्ही केलेला कोणता नॉनव्हेज पदार्थ मिस्टरांना आवडतो? चिकन. उत्तर चुकलं. हा. बरं तुम्ही सांगा आता. पापलेट. आता तुम्ही सांगा तुम्ही केलेला कोणता पदार्थ वहिनींना आवडतो? बरेच आहेत म्हणजे. नाही बरेच नाही, एक पदार्थ. पावभाजी तिला मोस्टली जास्त आवडतं. अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं. पण वहिनी त्यांचं पापलेट मात्र तुम्ही विसरलात. कारण त्यांना चिकन पण आवडतं माझ्या हातचं म्हणून. आणि आता ही म्हण तुम्ही पूर्ण करा. तुम्ही एवढी वाचा. काखेत कळसा. गावाला वळसा. 2 उत्तरं म्हणजे म्हण पूर्ण केली ते आणि त्यापूर्वीचं एक उत्तर. असे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं वहिनी. आणि आता आपण परिवाराला भेटणार. नमस्कार. नमस्कार. सासूबाई कुठल्या? नमस्कार. सुनेबद्दल काय सांगणार तुम्ही? खूप चांगली आहे. हां. मुलगा नाही. आणि काय? एवढं एका वाक्यात? हुशार आहे. आणि शांत स्वभावाची. शांत स्वभावाची. मग बरं आहे ना, चांगलं आहे ना. हो. हा. बरं, तो दिवस आठवतोय वहिनींनी तुम्हाला मोटरसायकल दिली होती तो? हो. काय झालं होतं ते? ज्या दिवशी जी गाडी घेतली होती त्या दिवस म्हणजे एकदम असं ब्लॅकआउट आलं होतं. म्हणजे कॉन्फिडन्स गेला होता
की आता काय मारू, किक मारू को स्टार्ट करू बटन, गेअर कुठे, काहीच दिसत नव्हतं. म्हणजे इतका आनंद होता की ती गाडी कशी चालवायची हेच तो विसरून गेला. पण वहिनी तुम्हाला असं का वाटलं की असं काहीतरी आपण त्यांना द्यावं? नाही ऍक्च्युली आम्ही जेव्हापासून ओळखतो ना तेव्हापासून त्यांच्या म्हणजे बोलण्यामधनं एक मला असं रिअलाइज झालं होतं की त्यांना एवढी 4 व्हीलरची एवढी क्रेज नाहीये जेवढी 2 व्हीलरची, आणि ते बाईक घेण्याचं एक स्वप्न होतं त्यांचं. म्हणून मी असं म्हणजे एक सरप्राईज टाईप, आणि ते एवढं मोठं सरप्राईज, आणि आम्ही जेव्हा ते डिलिव्हरीसाठी गेलो त्या दिवशी ते विसरूनच गेले की बाईक कशी चालवायची, शिवर होत होते, आणि एवढा आनंद होता की आम्ही शेवटी बाईक बाजूला केली, उभं राहिलो, मग बराच वेळ आम्ही रिलॅक्स झालो, मग चालवली ती बाईक. बरं, वहिनींच्या मनातलं वाक्य तुम्ही ओळखता का हो? काही हो. इच्छा असेल तर? हो, आता ते अभिनय करणार आहेत पण तुम्ही सगळे मदत करू शकता, कारण हे वाक्य ह्यांच्याच्याने होईल असं काही वाटत नाही. तुमची मदत लागणार आहे. बोल ना का? बाईक स्टार्ट केली, आपण दोघं बाईकवर चाललो, बाईक आपण दोघं, आईस्क्रीम, मागे राहा. पॉपलेट खायला लोक बाईकवरून माथेरानला जातात, बाईकवरून कुठेतरी जातात, पापलेट खायला जाऊया ही काही इच्छा आहे का वहिनी? पण एनिवे अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घ्या, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू.